सांगा. मला कल्पना आहे आज सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे भावावर, परंतु आम्ही अशा गुन्ह्याला अजिबात घाबरणारी शेतकऱ्याची अवलाद नाही, लक्षात ठेवा. गुन्हा काळजी करू नका, शेतकऱ्यांवर होत नाही, जी तोंडावरची आहे ती घ्या त्यांच्यावर होत असतो, आमच्यावरच होईल. ऊसाचं आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे. 2-3 वर्ष जरा शेतकरी संघटनांनी गॅप घेतला. आता शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलं शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांसाठी लढणारी माणसं का गरजेचं असत. कारण ज्या वेळेस ही माणसं शांत बसली त्या वेळेस दरवर्षी शेतकरी 200 ते 250 रुपयानं ऊसाच्या दरामध्ये माती खाल्लेली. आज आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पुन्हा उभारी द्यायची असेल, ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे आणि तिला सोन्याचाच दर मिळाला पाहिजे. आपल्या ऊसाच्या वाड्याच्या टोकापासून खऱ्या अर्थानं ऊसाच्या मुळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा एक कण न कण सुद्धा वाया जाऊ दिला जात नाही. मग जर ही सोन्याची कांडी असेल तर दर सुद्धा सोन्याचा मिळायला पाहिजे. कितीतरी उपपदार्थ या ऊसापासून तयार होतात. साखरेची गोडी मात्र शेतकऱ्याला कडू लागायला लागली. कडू साखरेची कहाणी शेतकऱ्यांसाठी बनली आहे. यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे आणि प्रशासनालाही विनंती असणार आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही नेमकं समजून घ्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जर रस्त्यावर उतरत असेल तर निश्चितपणानं त्यालाही कुठेतरी वेदना होत आहेत, त्यालाही कुठेतरी संकट आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. पालकमंत्री महोदयाला इथं एखादा नगरसेवक फोडायचा असेल तर हेलिकॉप्टरने येतील, तिथं लँडिंग करतील, तिथं धुरळा उडवतील. इथं मात्र ऊस दराच्या आंदोलनाचा धुरळा उडत असताना कुठलाही मंत्री कुठलाही आमदार बोलायला तयार नाही, कुठलाही खऱ्या अर्थानं सत्तेतला माणूस बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री महोदयांकडे मी एक प्रकारे आशेने बघेन आजपासून. त्यांनी जर खऱ्या अर्थानं देवाभाव म्हणून जर त्यांनी जी स्वतःची टॅगलाईन महाराष्ट्रभर फिरवली आहे, शेतकरी सुद्धा तुमचे भाऊ आहेत. तुम्ही जर देवाभाव म्हणताय तर हे शेतकरी सगळे तुमचे भाऊ आहेत आणि भावाच्या मदतीला येणं आणि भावाला संकटातून दूर करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. आज तुमचे 4 भाऊ तिथं उपोषणाला बसलेत, प्रकृती ढासळली आहेत. चक्कर येऊन 2 भाऊ तिथं पडलेत. मुख्यमंत्री देवाभाऊ तुम्ही कधी त्यांच्याकडे बघणार आहेत? शेतकऱ्याची संसाराची शेतकरी बांधवांच्या संसाराची राख रांगोळी झाल्यानंतर हा देवाभाऊ आपल्याकडे बघणार आहे का? हा या निमित्तानं खऱ्या अर्थानं सवाल आहे. जास्त काय न बोलता हा ऊस दराचा लढा अधिक प्रकारे तीव्र करावा लागणार आहे. आपण लढाई लढावं लागणार आहे. सरकारनं यामध्ये त्वरित हस्तक्षेप केला पाहिजे. कारखानदारालाही विनंती असली पाहिजे की प्रत्येक वेळेस सरकारवर ढकलून चालणार नाही. तुमची जबाबदारी आहे की सभासद शेतकरी आणि ज्यांचा ऊस आपण घेतो त्यांच्या ऊसाला खऱ्या अर्थानं मोलाचा दर मिळाला पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक कारखानदाराची असली पाहिजे. कारखान्यानं सरकारवर ढकलून द्यायचं, सरकारनं कारखानदारावर ढकलून द्यायचं. आज चेंडू फळीचा खेळ यांचा हे चाललाय. याच्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था सँडविच सारखी झालेली आहे आणि ही अवस्था खऱ्या अर्थानं फार काळ टिकणार नाही. शेतकरी बांधवांनो, जर आपण पहिलं 10 वर्षापूर्वीच ज्या पद्धतीने आपण आंदोलन करत होतो त्या पद्धतीने जर आंदोलन सुरू झालं तर या सरकारला शेतकरी इथले सळोकी पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत. सरकारला बी सळोकी पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत आणि कारखानदारालाही सळोकी पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत. त्यामुळं आणि ही बातमी जेव्हा मी सांगितली तेव्हा आमचे ओमराजे निंबाळकरांचा मला रात्री फोन आला. मला रस्ता रोकोतून संपर्क करून द्या आणि या शेतकऱ्यांशी मला संवाद साधायचा आहे. मी आता संवाद त्यांचा सोडून देतोय. आता मी तिथं आहे, तिथं त्याच ठिकाणी आहे. शेतकरी आहेत समोर सगळे. बोलतो. बोला दादा. नमस्कार. खासदार ओमराजे निंबाळकर बोलतोय. आता लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं मी लोकसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला आहे. पण आपण जे आंदोलन करता त्याच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या पाठीच्या बाबतीत लोकसभेत सुद्धा मी अनेक वेळेस केंद्र सरकारची धोरणं कशी मारक ठरतायत ह्याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्याच्या कष्टाचे, घामाचे, हक्काचे पैसे हे शेतकऱ्याला मिळणं नितांत गरजेचं आहे. जसं उद्योगपतीनं उत्पादित केलेल्या मालावर किती नफा कमवायचा हा उद्योगपतीचा अधिकार आहे, त्याच पद्धतीनं शेतकऱ्याने सुद्धा हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकावर किती नफा कमवायचा हा अधिकार शेतकऱ्यांना असला पाहिजे. मला वाटतं त्याच्या बाबतीत केंद्र सरकारला विसर पडलाय.
निश्चितपणे तुमचा प्रतिनिधी म्हणून कायम तुमच्या प्रश्नाविषयी मी लोकसभेत बोलत आलोय आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी आपल्या बरोबर आहे आणि आपली सुद्धा साथ कायम आमच्या पाठीशी आहे. तुमच्या या आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे आणि निश्चित आपला आवाज म्हणून लोकसभेत हा विषय निश्चितपणे उचलेल. धन्यवाद. यानंतर